स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वेमध्ये काही प्रश्न अतिशय अवघड असतात, पण मी तुम्हाला गॅरंटी देतो, मी आता जी मेथड सांगणार आहे तुम्हाला पूर्ण इंटरनेटवर कुठेच नाही मिळणार. बघा ना, मागच्या परीक्षांमध्ये विचारलेला प्रश्न तुम्हाला दिलेलं काय आहे, पूर्ण प्रश्न वाचल्यावर तुम्हाला कळेल. 2 वर्षांचं सरळ व्याज आणि 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज यांच्यातला गॅप आणि 3 वर्षांचं चक्रवाढ व्याज आणि 3 वर्षांचं सरळ व्याज यांच्यातला गॅप यांचं गुणोत्तर तुम्हाला दिले 2063. म्हणजे काय, 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज आणि 2 वर्षांचं सरळ व्याज, त्याचबरोबर 3 वर्षांचं चक्रवाढ व्याज आणि 3 वर्षांचं सरळ व्याज, हे जे आहे यांच्या वजाबाकीचं गुणोत्तर हे 2063 दिलेलं आहे. तुम्हाला विचारलंय व्याजाचा दर किती. एकदम सिंपल टेक्निक आहे. बघा काय करायचं अशा वेळेला, असं जेव्हा दिलेलं असेल ह्याला उलटं करा, 63/20 करा. 63/20 बरोबर, जसं दिलंय. आता काय करायचं, हे जे 20 आहे ना याची तिप्पट, नीट ऐका, याची तिप्पट या 63 मधून वजा करायची. मला सांगा 20 ची तिप्पट किती येते, ती येते 60. आणि नंतर व्याजाचा दर काढायचा आहे म्हणून 100 ने गुणून टाकायचं. उत्तर काय येतं बघा, उत्तर येतं 3. 63 वजा 60 3/20 गुणिले 100. 20 एके 20, 20 5 100, 5 त्रिक. उत्तर किती येणार, 15%. हा झाला व्याजाचा दर जे विचारलेला आहे. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम, वार्षिक व्याजदर किती. आपलं उत्तर काय आलं, 15%, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2. बघा किती सिंपल आहे. ही टेक्निक तुम्हाला कुठेही सापडणार नाही, फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर. जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.